नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन रेसिपीमध्ये। आज आपण बनवत आहोत नाही घावणे नाही डोसा, पण अगदी चवीला भन्नाट लागणारा हा नाश्ता तुम्हाला नक्कीच आवडेल। दिसायला जरी घावण्यांसारखा असेल तरी पण हे घावणे नाही आहेत बरं का। हा एक वेगळाच नाश्ता आहे आणि तुम्हाला हा नक्कीच आवडेल। आपण डाळ तांदूळ वापरून हा नाश्ता बनवलेला आहे। चला तर मग आपण सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। आणि त्यासोबतच मी बनवलेली आहे मस्त चटकदार अशी चटणी। चला तर मग सुरुवात करूया। तर यासाठी मी काय केलं आहे, मेजरिंग कपने 2 कप तांदूळ मी भिजत घातलेले आहेत। 3 ते 4 तासापूर्वी आपण हे 2 कप तांदूळ भिजत घातलेत। सोबतच मी 2 चमचे उडदाची डाळ आणि अर्धा चमचा मेथ्या ह्यासुद्धा पाण्यामध्ये भिजत घातल्या होत्या, म्हणजे ह्याला सुद्धा 3 ते 4 तास झालेले आहेत। आता आपल्याला ह्यातलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे आणि मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचं आहे। आपल्याला वाटताना पाणी घालायचं आहे, पण आधी घालायचं नाही। जर आपण आधीच पाणी घातलं ना तर हे नीट बारीक होणार नाही। त्यामुळे पाणी नंतर घालायचं। आधी पूर्ण निथळवून तांदूळ घ्यायचे आणि निथळलेले तांदूळ आपण मिक्सरच्या भांड्यात काढायचे। तर मी इथे काय केलं आहे, आपला जो झारा आहे त्याने तांदूळ काढून घेणार आहे, म्हणजे कसं पाणीसुद्धा साईडला निघून येईल आणि पूर्ण तांदूळ आपल्याला व्यवस्थित असे काढून घेता येईल। आणि ह्याच पाण्याचा वापर मी वाटायसाठी वापरणार आहे, कारण हे तांदूळ चांगले स्वच्छ 3 ते 4 पाण्याने धुवून घेतलेले आहे। त्यामुळे हे पाणी चांगलं आहे आणि हेच पाणी मी इथे वाटण्यासाठी वापरणार आहे, पण ते नंतर। तर आधी आपल्याला हे कोरडंच मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचं आणि नंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे मिक्सरमधनं चांगलं बारीक होईपर्यंत वाटून घ्यायचं आहे। तर आता तांदूळ मी घातलेत आणि डाळ आता पूर्ण सगळी डाळ मी इथे घालून घेणार आहे। अर्धे तांदूळ घातलेत आणि डाळ आणि मेथ्या आपण पाणी काढून घेतलं आहे आणि हे सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया। आणि हे पण आपल्याला एकत्र असं मिक्सरमधनं चांगलं बारीक करून घ्यायचं आहे, पण मी 2 बॅचमध्ये करून घेते, कारण ते व्यवस्थित असं बारीक झालं पाहिजे। तर आता हे मिक्सरमधनं चांगलं बारीक करून घेते। तर हे बघा अगदी बारीक आणि छान एकदम सरसरीत अशी त्याची पेस्ट झाली पाहिजे, इतकं छान आपल्याला हे बारीक वाटून घ्यायचं आहे। 3 ते 4 तासामध्ये तांदूळ व्यवस्थित भिजला जातो आणि चांगला बारीक वाटला जातो। आता तुम्ही ह्यासाठी तांदूळ कोणते घ्याल, जे रेग्युलर तुम्ही घरामध्ये वापरता ते कोणतेही तांदूळ तुम्ही इथे घेऊ शकता, फक्त इंद्रायणी सोडून। इंद्रायणीचा वापर इथे आपल्याला करायचा नाही आहे। जे घरामध्ये आपण भातासाठी वापरतो तर तांदूळ घेतला तरीसुद्धा चालेल, किंवा अगदीच रेशनिंगचा तांदूळ घेतला तरीसुद्धा चालेल। तर आता आपण जे मिश्रण आहे ते थोडं 1-5 मिनटं बाजूला ठेवू, तोपर्यंत आपण इथे चटणी बनवून घेऊया। चटणीसाठी मी 7 ते 8 मिरच्या मिक्सरच्या भांड्यात घेतल्यात, 3 लसणाच्या कळ्या, 2 चमचे आपण इथे डाळवे घेतलेत, अर्धा चमचा जिरं, भरपूर अशी कोथिंबीर आणि ओलं खोबरं घेतलेलं आहे। तर डाळव्याने आपली जी चटणी आहे ती छान घट्टसर अशी होते आणि वेगळं असं खोबरं वेगळं पाणी वेगळं असं न होता चांगली मिळून येते। त्यामुळे आपण इथे डाळवं किंवा शेंगदाणे जरी वापरलेत तरीसुद्धा चालेल। आता हे साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून चांगलं मस्त बारीक करून घ्यायचं आहे। थोडं नंतर बारीक केल्यानंतरच आपण ह्यामध्ये मीठ आणि साखर घालून पुन्हा एकदा फिरवून घ्यायचं आहे। तर आधी हे आपण आहे ते बारीक करून घेऊ आणि नंतर ह्यामध्ये मीठ, साखर, लिंबू घालून घ्यायचं आहे। तर चवीपुरती साखर, म्हणजे अगदी छोटा 1 चमचा साखर घातलेली आहे, कारण ना काय असतं ओलं खोबरं असतं ते थोडंसं गोडसरच असतं, त्यामुळे साखर घालताना थोडी कमीच घालायची। चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आणि त्यावरच आता आपण इथे लिंबू पिळून घ्यायचा आहे, अर्धा लिंबू। तर इथे तुम्ही लिंबाऐवजी 2 ते 3 चमचे दही घातलं तरीसुद्धा चालेल। तर आता आपण हे मिक्सरमधनं एकदा फिरवून घेऊया। तर आता आपली ही चटणी तयार झाली आहे, मी ती बाउलमध्ये काढून घेते। आता जर तुम्हाला इथे फोडणी द्यायची असेल तर तेलामध्ये 2 चमचे तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी, चिमूटभर हिंग आणि कढीपत्त्याची 7-8 पानं घालून आपण इथे मस्त चुरचुरीत अशी फोडणीसुद्धा देऊ शकतो। तर आता मी इथं फोडणी दिलेली नाही आहे, न फोडणी देताच ही चटणी वापरणार आहे। तुम्हाला जर फोडणी द्यायची असेल तर तुम्ही इथे फोडणीसुद्धा देऊ शकता।
आता आपली ही चटणी तयार झाली आणि आता हे जे पीठ आहे आपण बनवून घेतलेलं मिक्सरच्या भांड्यामध्ये, त्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे, म्हणजे अगदी चवीपुरतं मीठ घालून चांगलं हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे। तर आपल्याला ह्या पिठापेक्षासुद्धा आता जी कन्सिस्टन्सी आहे त्यापेक्षासुद्धा पातळ असं हे पीठ आपल्याला इथे लागणार आहे। म्हणजे मी जवळजवळ अर्धा ग्लास पाणी इथे घातलेलं आहे आणि अर्धा ग्लास पाणी घालून आपण हे चांगलं ढवळून घेऊया। म्हणजे जसं आपलं घावण्याचं पीठ असतं ना पातळ, पण त्यापेक्षा एक हे कमी, म्हणजे थोडंसं घट्ट इतकं आपल्याला हे पीठ पाहिजे। अगदीच घावण्याचं पीठ आहे ना ते अगदी पाण्यासारखं असतं, तर तसं नाही करायचं आहे, तर त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट असं पीठ आपल्याला इथे ठेवायचं आहे। तर आता तुम्हाला दिसलंच असेल का मी जवळजवळ पाऊण ग्लास, म्हणजे एकूण पाऊण ग्लास पाणी इथे घातलं आहे आणि एवढं ही कन्सिस्टन्सी आपल्याला ह्या पिठाची हवी आहे। आता आपण मस्त बाजूला तवा छान तापत ठेवलेला आहे आणि त्यावर घावण्याप्रमाणे आपल्याला हे याचे घावणे किंवा डोसे किंवा नाश्ता असं काहीही म्हणू शकतो ते काढून घ्यायचं आहे। अगदी भन्नाट आणि जाळीदार मऊ लुसलुशीत असे हा नाश्ता बनतो। तर आता हे पीठ अगदी छान असं झालेलं आहे। आता एक तवा घेतलेला आहे, फ्राय पॅन घेतला आहे, त्याला तेलाने आपल्याला अशा पद्धतीने ब्रश करून घ्यायचं आहे आणि आपल्याला लगेचच इथे ह्याचे डोसे किंवा घावणे आपण काही म्हणू शकतो हे काढून घ्यायचे आहेत। तरी हे काढण्यासाठी मी इथे फुलपात्राचा वापर करणार आहे, म्हणजे आपल्याला ह्याचे डोसे किंवा हे घावणे घालण्यासाठी आपल्याला सोपे पडतात। तर आता जेव्हा आपण हे घावणे घालतो तेव्हा पीठ व्यवस्थित 2-3 वेळा मिक्स करून घ्यायचं आणि नंतर आपल्याला अशा पद्धतीने हे घावणे काढून घ्यायचे आहेत। तर हे घावण्यासारखे लागत नाही बरं का चवीला, ह्याची टेस्ट खूप वेगळी लागते आणि मस्त लागते आणि जास्त वेळसुद्धा लागत आहे। आपल्याला इथे काही फर्मेंट वगैरे करायचं नाही, तर लग आपल्याला वाटायचं आहे आणि बनवायचं आहे, त्यामुळे ह्याला जास्त वेळ लागत नाही आणि मस्त मऊ लुसलुशीत जाळीदार असे हे घावणे बनतात आणि खूप छान लागतात। मुलांना टिफिनला द्यायचं असेल तरी रात्री आपण भिजत घातलं का सकाळी मुलांना आपण अशा पद्धतीने ही घावणे आणि चटणी डब्याला देऊ शकतो। खूप सुंदर असे होतात आणि ह्याच्यात व्हेरिएशन म्हणून तुम्ही वाटताना यामध्ये ओलं खोबरं जरी घातलंत ना तरी हे खूप सुंदर लागतात। हे बघा, आता दुसरा घावणं काढायच्या आधीसुद्धा आपल्याला अशा पद्धतीने 2-3 वेळा मिक्स करून घ्यायचं आहे, कारण जे याचं जे तांदूळ आहे ते खाली बसतात आणि पाणी वरती येतं, कारण आपण पातळ असं हे बॅटर बनवलेलं आहे त्यामुळे। तर हे जेव्हा आपण ह्याचे घावणे घालू त्यावेळेला आपल्याला हे चांगलं खालून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि एखाद्या टोपलीवर किंवा चाळणीवर आपल्याला हे काढायचं आहे, कारण काय माहिती का, जर याचं वाफ आहे ना ती जर त्याच्यामध्ये मुरली ना तर ते अगदी चिकट होऊ शकतात। त्यामुळे आपण जर टोपलीवर काढलं ना तर त्याची वाफ पूर्ण निघून जाते, चाळणीवर टोपलीवर काढले तर, आणि मस्त छान मऊ लुसलुशीत असे हे घावणे तयार होतात। तर तुम्हीसुद्धा तुमच्या मुलांना अशा पद्धतीचे हे घावणे नक्की बनवून द्या। उडदाची डाळ आणि मेथ्या घातल्यामुळे डोशाप्रमाणे ह्याची टेस्ट येते, पण हे डोसे म्हणू शकत नाही आपण, नाही घावणे म्हणू शकत त्याला। हा वेगळाच असा हा नाश्ता आहे, खूप सुंदर आहे, छान आहे आणि खोबऱ्याच्या चटणीबरोबर हा नाश्ता अतिशय सुंदर लागतो। आता ह्याला मी काय नाव देऊ मला सांगता येणार नाही, कारण अगदी वेगळ्या पद्धत आहे आणि वेगळ्या पद्धतीने आपण हा बनवलेला आहे। खूप मस्त लागतो, तुम्हाला सुद्धा हा नाश्ता नक्कीच आवडेल आणि नक्की तुम्ही अशा पद्धतीने बनवून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की कसा झाला होता ते। खूप सुंदर लागतो। प्रत्येकालाच घावणे असे तांदळाच्या पिठाचे जमत नाही किंवा प्रत्येकाकडेच तांदळाचं पीठ असेलच असं नाही। अशा वेळेला तुम्ही हे तांदूळ आणि थोडीशी डाळ भिजत घालून हा मस्त असा नाश्ता बनवून तुमच्या मुलांना टिफिनला किंवा अगदी नाश्त्याला पटकन संडेच्या दिवशी करायला खूप मस्त असा हा नाश्ता आहे।
तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडली असेल, त्यामुळे अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका बरं का, म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल. आणि अजून कोणती जर रेसिपी तुम्हाला हवी असेल तर मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका, त्यासुद्धा बनवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. चला तर मग आता आपण पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या मस्त अशा रेसिपीमध्ये. आणि अजून कोणतं डोश्याच्या रेसिपी हव्या असतील ना तर मला नक्की सांगा. भरपूर असे डोस्याचे प्रकार आहेत प्रत्येक ह्याच्यामध्ये, आणि डोसा हा सगळ्यांना आवडतो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हा डोसा हा प्रकार सगळ्यांनाच आवडतो. आणि हा डोस्याचा प्रकार म्हणू शकतो आपण, किंवा घावण्याचा सुद्धा. तर घावणा आणि डोस्याचं हे परफेक्ट असं हे कॉम्बिनेशन तुम्हाला नक्कीच आवडेल. खूप भारी झालं आहे बरं का. मुलांनी तर गरम गरम पटापट संपवलेलं आहे. चला तर मग आता आपण पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या रेसिपीमध्ये. बाय बाय.